Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new topic and that is area. आता आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये पाहिलं होतं की पेरिमीटर कसं काढतात अँड पेरिमीटरमध्ये आपण स्क्वेअर आणि रेक्टँगल यांची पेरिमीटर पाहिले. आता आपल्याला स्क्वेअर आणि रेक्टँगलचे एरिया बघायचे आहे. हाऊ द स्क्वेअर अँड रेक्टँगल्स एरिया कॅन बी डन. याचे दोन फॉर्म्युले आहे. बेसिकली दोन फॉर्म्युले जे आहे ते सोपे. इट इज व्हेरी इझी टू लर्न. पाठांतर करून घ्या अँड त्याला तुम्ही डायरेक्ट आणि अप्लाय करा आणि फाइंड आउट करा दॅट व्हॉट इज द एरिया ऑफ द रेक्टँगल अँड द एरिया ऑफ द स्क्वेअर. बट द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट तुम्हाला हे माहिती पाहिजे की एरियाच असा का असतो किंवा एरियाचं मिनिंग काय. द एरिया मीन्स आता हा रेक्टँगल आहे. या रेक्टँगलने या पूर्ण बोर्डवरती, लेट मी शो इन युअर व्हिडिओ, या पूर्ण बोर्डवरती किती जागा व्यापलेली आहे ती काढणं म्हणजेच काय तर एरिया होईल. सो लेट स्टार्ट. इथं 1 2 3 4 अँड 5 and 6. आता हा जो आहे हा रेक्टँगल आहे. ठीक आहे. दिस वन इज सिम्पली अ स्क्वेअर. 1 2 3 4 5 6 इथं 6 स्क्वेअर आहे. आता लेट्स सी हिअर ऑफ द फिगर गिवन अबव ABCD. ठीक आहे. इथे ABCD दिलेलं आहे त्यांनी. हाच आहे. हाज 6 स्क्वेअर्स ऑफ 1 सेंटीमीटर. याची लेंथ आहे 1 सेंटीमीटर. each inside it means that its area is 6 square centimeter. आता याच्यामध्ये किती बॉक्सेस आले ते आले 6. म्हणजे 1 2 3 4 5 6 बॉक्सेस आले. ठीक आहे. आता याच्यामध्ये 6 बॉक्सेस आले म्हणून ते किती आलं टोटल. याचा एरिया इज 6 स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर का बरं आलं कारण की याचं जे माप आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे. अशा प्रकारे जे एरिया आहे तो आपण काढू शकतो. सिम्पली एवढं लक्षात ठेवा. एरिया म्हणजे काय. एरिया मीन्स दिस वन फिगर विच ऑक्युपाय अ प्लेस इन सर्टन स्पेस और इन सर्टन पेज एनिथिंग इट इज. आता जसं की आपण प्लॉट खरेदी करतो राईट. तर प्लॉटमध्ये तुम्हाला एरिया काढतो म्हणजे काय की त्या प्लॉटने एखाद्या लँडवर किती जागा व्यापलेली आहे ते काढणं म्हणजेच काय असतं दॅट इज द फाइंड आउट ऑफ द एरिया. आय होप समजलं असेल. लेट्स स्टार्ट द नेक्स्ट एक्सरसाइज. पण एक्सरसाइज चालू करण्याआधी देअर आर 2 फॉर्म्युलाज. दिस इज द एरिया ऑफ द रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेथ. जर आपल्याला एखाद्या एक रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेथ माहिती असेल तर आपण त्याचा एरिया काढू शकतो. आणि स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे दॅट इज दिस इज. ठीक आहे. एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ अ साइड इंटू लेंथ ऑफ अ साइड. इट मीन्स साइड स्क्वेअर. ओके. विदाउट गेटिंग एन टाइम पास लेट्स स्टार्ट इट. द क्वेश्चन इज दिस. द लेंथ ऑफ द साइड ऑफ ईच स्क्वेअर इज गिवन बिलो. फाइंड इट्स एरिया. कुठलाही एक स्क्वेअर आहे. स्क्वेअरची साईड दिलेली आहे आणि त्याचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके. लेंथ इज इक्वल टू दॅट इज 12 मीटर्स. ओके. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड इज इक्वल टू 12 into 12 is equal to that is 144 मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर लक्षात ठेवा. आता हे मीटर स्क्वेअर कसं काय आलं हे थोडंसं डीप आहे पण तरीसुद्धा तुम्हाला समजून सांगते. साईड आपण कशामध्ये मोजतो मीटरमध्ये. ओके. दुसरी साईड कशामध्ये मोजतो मीटरमध्ये. मीटर इंटू मीटर दॅट इज अ मीटर स्क्वेअर. म्हणून इथं जो आहे आपल्याला मीटर स्क्वेअर याचा युनिट घ्यावा लागला. लेट्स स्टार्ट द नेक्स्ट वन. नेक्स्ट इज 6 सेंटीमीटर. द 6 सेंटीमीटर लेंथ इज इक्वल टू
6 centimeter. Okay, area of square is equal to 6, sorry, side into side is equal to 6 into 6, 6 मीटर स्क्वेअर येईल का नाही, सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर का बरं आलं, कारण इथं सेंटीमीटरमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे म्हणून इथं सेंटीमीटर स्क्वेअर आलं. इथं मीटरमध्ये क्वेश्चन दिला होता म्हणून इथं मीटर स्क्वेअर आलं. नेक्स्ट वन इज 25 meters. ओके, लेंथ इज 25 मीटर. याला सॉल्व करायचं आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 25 into 25. That is, the simple answer is, that is 625 watt meter square. Let's start the next one. Next one is the next page. That is this. हा जो क्वेश्चन है हाँ सिंपल है. लेंथ इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. एरिया इज इक्वल टू area of square is equal to a side into side is equal to 18 into 18, and 18 multiplied by 18 is equal to 324 centimeter square. This is the simple. Now let's start the next question. If the cost is 1 square meter of a plot of the land is 900 rupees, find the total cost of a plot of land that is 25 meter long and 20 meter broad. व्हेरी सिम्पल. याचं मिनिंग असं आहे की 1 स्क्वेअर सेंटीमीटर लँड आहे, त्याचं जे रुपीज आहे पे करण्याचं ते 900 रुपये 1 स्क्वेअर सेंटीमीटरचा. ठीक आहे. फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ अ प्लॉट ऑफ द लँड दॅट इज 25 मीटर लंबा आणि 20 मीटर त्याची जे ब्रेथ आहे. ठीक आहे. लेंथ त्याची 25 मीटर आहे आणि ब्रेथ इज 20 मीटर. तर रेक्टँगल आहे हा बेसिकली. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. लेंथ इज 25 मीटर, width is 20 meter. Okay, length is 25 and width is 20. Area of the rectangle is equal to length into breadth. इथं breadth और width काही लिहू शकता. लेंथ म्हणजे width सॉरी breadth म्हणजे width म्हणजे breadth, both are same. Length is 25 into 20. आता हे डायरेक्ट तुम्ही करू शकता आणि जर नसले साईडला जा. 25 मल्टिप्लाय बाय 20, 0 से 0, 0 जा 0 प्लस 5 जणी 10, हातचा आला 1, 2 टू जा 4 आणि 5. इट इज 500 स्क्वेअर मीटर. ओके, 500 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर त्याचं युनिट आहे. युनिट कधीही विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 900 रुपीज. आता आपल्याला टोटल कॉस्ट काढायची. सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू 500 मल्टिप्लाय बाय 900. आता याचं जे आहे 0 0चं व्हेरी सिम्पल. किती 0 आहे? 1 2 1 2 1 2 1 2 0 सगळे लिहून ठेवले. 9 चौक 36, 9 5 45 रुपीज. म्हणजे काय, जर 500 स्क्वेअर मीटर जर प्लॉट असेल तर त्याला पे किती रुपये करावं लागेल तुम्हाला? दॅट इज 4,50,000 रुपीज. ओके, तर कम्प्लीट आन्सर काय आहे? फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ अ प्लॉट. तर येईल टोटल कॉस्ट ऑफ अ प्लॉट is equal to 4,50,000 rupees. That is. Now let's start the next one.
द नेक्स्ट क्वेश्चन इज दिस वन. तर आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 3 आहे तो स्क्रीनवरती दिसत आहे. द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 8 सेंटीमीटर. विड्थ इज 2 सेंटीमीटर. फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ बोथ फिगर्स. ठीक आहे. सर्वात आधी आपल्याला दिलेला आहे स्क्वेअर. लेंथ ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. तर त्याचं काय काढायचं आहे? पेरीमीटर अँड एरिया. दोन फिगर दिलेले आहेत, त्यांच्या दोघांचेही पेरीमीटरही काढायचं आहे आणि एरियाही काढायचा आहे. पहिले पेरीमीटर काढू आपण. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. दॅट इज इक्वल टू 4 इंटू 4. इट इज 16 सेंटीमीटर पेरीमीटर आहे म्हणून. नाव therefore area of square is equal to फॉर्म्युला लिहावं लागेल इथं आपल्याला. दॅट इज साईड इंटू साईड इज इक्वल टू 4 इंटू 4. इट इज ऑल्सो 16 स्क्वेअर सेंटीमीटर. इथंही युनिटला व्हॅल्यू आहे, इथंही युनिटलाच व्हॅल्यू आहे. नाव आता रेक्टँगलकडे वळूया. रेक्टँगल लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, लेंथ किती दिलेली आहे? दॅट इज 8 सेंटीमीटर. आणि विड्थ किती दिलेली आहे? 2 सेंटीमीटर. पेरीमीटर of rectangle is equal to 2 into length plus 2 into width. That is, let's see here, 2 into 8 plus 2 into 2. 8 2 16, 2 2 जा 4, 20 सेंटीमीटर. नाव आता आपण पेरीमीटर झालं. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू, एरिया ऑफ द रेक्टँगल इज लेंथ इंटू विड्थ इज इक्वल टू, लेंथ आहे 8, विड्थ आहे 2, 8 2 16 वॉट स्क्वेअर सेंटीमीटर. इट इज व्हेरी इझी. याच्यामध्ये फक्त 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजे. पहिला फॉर्म्युला जो आहे पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर, दिस वन. दुसरा फॉर्म्युला असा आहे एरिया ऑफ अ स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला आहे पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. अँड लास्ट फॉर्म्युला इज एरिया ऑफ रेक्टँगल. हे 4 फॉर्म्युले लक्षात राहिले. याला सॉल्व करणं एकदम सोपं, काहीच लागत नाही, फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. ओके, लेट्स स्टार्ट द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन इज दिस. ठीक आहे. व्हॉट विल बी द लेबर कॉस्ट ऑफ लेइंग द फ्लोर ऑफ एन असेंब्ली हॉल दॅट इज 16 मीटर लॉंग and 12 meter wide if the cost of laying 1 square meter is 80 rupees. आता या प्रश्नाचा अर्थ जो आहे तो असा आहे, लेबर कॉस्ट जे आहे, काही लेबर्स लावलेले आहेत, त्यांना आपल्याला काही पैसे द्यायचे. कशाच्या बेसवर? ठीक आहे, त्यांच्या कामाच्या बेसवरती. एक असेंब्ली हॉल आहे, त्या हॉलवरती ते काही काम करत आहे. 16 मीटर लांबीला आहे आणि 12 मीटर रुंदीला आहे. दॅट इज, what will be the labor cost of the laying the floor of an assembly hall that is 16 meter long and 12 meter wide if the cost of laying 1 square meter is 80 rupees. ठीक आहे, फ्लोअरवरती ते काही काम करत आहे. तर लेट्स स्टार्ट क्वेश्चन. आता इथं आपल्याला सगळ्यात आधी लेंथ दिलेली आहे, दॅट इज 16 मीटर.
width is equal to 12 meter, and the area of rectangle is equal to length into width. Okay, length is 16, width is 12. सिंपल डायरेक्ट मी 12चा टेबलमध्ये 12 12 1 12 24 12 36 12 54 12 25 60 12 72 7 वरती 2 खाली 12 1 12 13 14 15 16 17 18 19. इझी कॅल्क्युलेशन करायचं जेणेकरून आपल्याला जे आहे आन्सर करेक्ट येतं. स्क्वेअर मीटर युनिट लक्षात ठेवायचं नेहमी. एरिया ऑफ द रेक्टँगल इज. आता 1 स्क्वेअर मीटरची जी कॉस्टिंग आहे ती 80 रुपीज आहे. लेबर कॉस्ट. ठीक आहे, लेबर कॉस्ट. नाव व्हेरी सिम्पल. 192 स्क्वेअर मीटरला 80 रुपीजने मल्टिप्लाय करायचं. व्हेरी सिम्पल. 192 मल्टिप्लाय बाय 80. 0 ॲज इट इज. 8 2 16, हातचा आला 1, 8 8 64, 8 9 72 आणि 1 73, कॅरी 7, 8 1 8, 9 10 11 12 13 14 15. दिस इज दिस सिम्पल वॉट स्क्वेअर नाही सॉरी रुपीज म्हणजे काय 15,360 रुपीज. दॅट म्हणजे काय complete answer is what will be the labor cost? 15,360 rupees will be labor cost. ठीक है, that is. Next question is, सर्वात आधी क्वेश्चन इज, पहिले क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन आहे, ही डायग्राम आहे. द पिक्चर अलॉंग साइड शोज सम स्क्वेअर्स. फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेसेस इन द फिगर. ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हाऊ मेनी स्क्वेअर्स विल बी फिटेड इन सच अ वे. याच्यामध्ये किती स्क्वेअर्स फिट होतील. फ्रॉम द बॉटम साइड, फ्रॉम द लेंथ साइड 1 2 3. ओके, हे 3 अँड इकडे 1 2 3. दॅट इज 3 + 3 इज 6. हा बेसिकली क्वेश्चन जो आहे रिटर्नमध्ये लिहिण्यासारखा तर असा खूप लंबा वगैरे नाही आहे, पण फक्त आय विल एक्सप्लेन यू. दॅट इज 1 2 3 अँड 1 2 3. 6 स्क्वेअर्स. Find out how many squares with the same measurement will fit. 6 squares will fit in empty space. In empty space. Easy. जर लिहायचंच म्हटलं तर ठीक आहे, आपण आपल्या बुकमध्ये लिहून टाकूया. ठीक आहे, 6 squares will be fit in empty space. Next is, divide the figure given alongside into the 4 parts in such a way that the area and the shape of each part is same. Color the parts in different colors. Very simple. It will be divided in 3 parts. Complete answer will be it will बी. ठीक आहे, मी ना हे नोटबुकवरतीच लिहिते. क्वेश्चन नंबर 6 याचा डायरेक्ट आन्सर. ठीक आहे, द फिगर विल बी डिवायडेड इन 3 equal parts in the same area. In the same area, and color the parts in different way. ठीक आहे, हा पहिला पार्ट येईल 4चा,
हा दुसरा आणि हा तिसरा. These are the 3 parts can be divided. ओके, आय होप ही एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट नंबर 50 जो आहे तो तुम्हाला लक्षात आला असेल. डाऊट क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.